आज पैसा घरी नाही नेला ना तरी चालेल. 500 रुपये रोख दिले त्यांनी. आणि रोहिदास लोखंडे बिनपगारी फुल अधिकारी हाऊस कांदा खाती. ते म्हणताय मला रोजंदारी नाही, माझ्याकडचे पैसे संपले तरी चालतील. आणि पगार नाही चालू आहे ना तुमचा आज. नाही पैसे तयार आहे ना, मी म्हणतोय ना पैसे दिले जात आहेत. रोहिदास लोखंडे यांच्याकडून पण 3000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. करण भाऊ यांच्यासाठी तब्बल 6000 रुपये 3 गडी बाद केले तर, आणि नाही केले तर आयोजन कमिटीकडे जीएसटी जमा होणार आहे. 100% नाही, 18%. तर 3000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पहिला चेंडू निर्धाव आहे, डॉट चेंडू आहे. मसोबा महाराज क्रिकेट क्लब वर्सेस मसुळ. यावेळेस मात्र बॅटची घेतली वरची कट, जोरदार अपिली ती केली जाते. इथे पंच मात्र इंटरेस्टेड नाही. ते स्क्वेअर लेग पंचाकडे वाटचाल केली आहे. कदम त्यांनी वळवलेत. नक्कीच इथं काय निर्णय येतो बघावा लागणार आहे. दोन्ही पंच चर्चा नक्कीच इथे करणार आहेत. इथे नजरा त्यांच्या वळाल्या तिसऱ्या पंचांकडे, परंतु आणि गेले तिसऱ्या पंचाकडे गेलेत. अल्ट्राईज नक्कीच इथं काउंट केलं जाणार आहे. बॅटच्या कुठल्या बाजूला कुठे जवळपास लागले का ते नंतर नक्कीच इथं चेक करण्याचा प्रयत्न असेल. तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आहे स्वतः फजल शेख. मॅच लवकरात लवकर चालू करा, आपल्याला वेळ फार कमी आहे. आणि फलंदाज धकधक धकधक नॉट आउट. चेंडू खांद्याला लागलेला आहे. बॅट आणि बॉलमध्ये बराच मोठा फरक होता. डिफरन्स इथे लक्षात आलाय. अल्ट्राज नाहीये, परंतु तिसऱ्या पंचांकडे इथे गेलो होतो आपण, परंतु तिसऱ्या पंचांना क्लिअर एव्हिडन्स मिळाले, त्यामुळे आपण इथे नॉट आउट दिलेला आहे. फलंदाज बाद असणार आहे. इथे मात्र उमेश आणि रोहिदास थोडेसे नाखूष झाले. ते म्हणे पहिला बाद झाला असता तर आमचे हजार रुपये जमा झाले असते, परंतु पूर्ण 3 विकेट पाहिजे ना. 6000 द्यायचे, 1000 नाही त्यांना. नक्कीच दिलेले आहेत त्यांनी, जमा आहेत तुमच्या खिशात म्हणजे आमच्याच खिशात. वाईट चेंडू आलेला आहे. करण माळी विकेट घेतल्यानंतर सागर धनगर, मंगेश धनगर यांच्याकडून 501 रुपये बक्षीस रोख, जे तब्बल 6500 रुपये मिळणार. म्हणजे यावेळेस मात्र चेंडू बॅटवर आलेला आहे. मोठा फटका येतोय. चेंडू जातोय सरळ सीमा रेषेच्या पलीकडे. धावा मिळत आहेत 6. नक्कीच आईसाहेब डीजे यांच्याकडून 6000चं पारितोषिक होतं, परंतु ते पारितोषिक इथे मात्र काही तासासाठी परत खिशात जाणार आहे, कारण की पहिलं षटक, एकच षटक मिळतंय करणला टाकायला. नाही, अजून 3 चेंडू बाकी आहेत ना. आहे अजून बाकी आहे. 3 चेंडू बाकी आहे. शेवटच्या 3 चेंडूवर पण 3 बॉल टिपता येऊ शकतात.
धावसंख्या बघितली तर 7 धावसंख्या धाव फलकावर आहे. धावसंख्या 7. पुढचा चेंडू करंचा. फुलटॉस चेंडू, मोठा फटका, मिड विकेटच्या दिशेने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहे, उंची कमी पडली आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळाल्यात 4. म्हणून म्हणतात बाउंड्री लाईनच्या लगत जे खेळाडू उभे असतात ना, ते 7 फूट 6 फूट उंचीचे खेळाडू ठेवावे. म्हणजे कधीतरी असे धावा वाचवल्या पण जाऊ शकतात. इथे क्षेत्ररक्षकाने प्रयत्न चांगला केला होता, परंतु हात तिथे पोहोचू शकले नाही. 4 धावा इथे मिळत आहेत. धावफलका 11 धावफलकावर बघायला मिळत आहेत. नक्कीच एक जरी विकेट घेतला शेवटच्या या 2 चेंडूमध्ये करणने, तर सन्माननीय स्वागत माळी यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे आणि 500 रुपयाचं पारितोषिक पण आहे. यावेळेस मात्र बॅटवर आला तसाच फेकून दिला. छत्रपतींचा छावा. मिळतील 6 धावा. इथे मात्र विनोद 11 चेंडूमध्ये 34 धावा केल्या होत्या विनोदने. विनोद मात्र गोलंदाजासोबत चांगलाच विनोद करतोय. येथे मात्र बघा बॅटवर आला आणि सुरेख फटका, सुरेख टायमिंग आणि फार दूर फेकून दिलाय. 6 धावा इथे मिळाल्यात. धावफलकावर बघितल्या तर धावा झाल्यात त्या 17 आणि जिंक पहिलंच इनिंग इथे खेळ चालू आहे. शेवटचा चेंडू असा फार लांबून चेंडू आणावा लागलेला आहे. शेवटचा चेंडू असणार आहे. विनोद 5 चेंडूमध्ये वैयक्तिक 16 या धावसंख्येवर फलंदाजी करतोय आणि संघाची धावसंख्या 17 आहे. विनोदला इथे थोडंसं जीवदान म्हणता येईल किंवा भाग्य नशिबाची साथ म्हणता येईल. बॅटला चेंडू लागला नव्हता, खांद्याला चेंडू लागून यष्टीरक्षकाकडे गेला होता. सुरेख चेंडू, सेन्सिबल क्रिकेट याला म्हटलं जातं. गुड मॉर्निंग क्रिकेट क्लबचा पट्ट्या या शेवटच्या चेंडूवर 1 धाव घेतली, परत स्ट्राईक आपल्याकडे घेतली. षटक संपलेलं आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावा आहेत त्या 18. एक ओव्हर मध्ये 18 मसरूळ संघाचे आणि दुसरा बॉलर आहे मुन्ना. मुन्ना आलाय गोलंदाजासाठी. मुन्ना सोनवणे आणि विनोद आटकर बॅटिंग. रोशन सोनवणे एम एस धोनीचा फॅन. 7 मॅचेस खेळलाय, 7 वेळेस त्याने गोलंदाजी केलेली आहे. आणि आता बघूया जर्सी क्रमांक 7 साला फॉर रिझन म्हटलं जातं. महेंद्रसिंग धोनीचा फॅन आहे, एम एस धोनीचा फॅन आहे. कशा प्रकारची गोलंदाजी आता रोशनकडून केली जाते. पहिल्या चेंडूमध्ये, पहिल्या षटकामध्ये 18 धावा आलेल्या आहेत म्हसरूळ नाशिक संघाच्या. सुरेख चेंडू होता. येथे मात्र डाव्या एसटीपासून उजव्या एसटीपासून फारच लांब असणारा हा चेंडू असणार आहे. पंचांनी हात केले समांतर. अतिरिक्त धावेचा इथे इशारा येतोय आणि अतिरिक्त धावेने धावसंख्येत वाढ होते. 19 धावा धावफलकावर बघायला मिळत आहेत. पाहायला गेलं तर या स्पर्धेमध्ये आत्तापर्यंत सुरेख कामगिरी विनोद या फलंदाजाची राहिलेली आहे. पुढचा चेंडू यावेळेस मात्र सुरेख चेंडू होता. स्वतः चेंडू टच केला, धावले, पळाले आणि ते मुन्नानी काय केलंय. हे अक्षय लहानपणी गोट्या खूप खेळलाय पण मुन्ना सोबत नाही खेळलाय, त्यामुळे मुन्नाचा नेम चुकलाय. मुन्नाचा नेम चुकलाय. इथे धावसंख्या आहे 20. तेच म्हटलं ना, अक्षय सोबत खेळला असता तर आता नेम लागला असता. 20 धावा धावफलकावर आहे. धाववंत करण्याची संधी होती, परंतु इथे फलंदाज सुखरूप घरट्यात परतलेत, पोहोचलेत. धावसंख्या 20 या धावसंख्येवर स्थिरावलेली आहे. आता पहिल्यांदाच सामना करतील नाना गोलंदाजीचा सामना करेल मुन्नाच्या गोलंदाजीचा सामना. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी केली जाते. फुलटॉस चेंडू. यावेळेस मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. चेंडू सरळ यष्टी रक्षकाकडे गेला. संधी आली होती
परंतु संधीचं सोनं करता आलेलं नाहीये. फुलटॉस चेंडू म्हटलं की फलंदाजाला सर्वात सोपा चेंडू म्हटला जातो फुलटॉस, परंतु फुलटॉसही थोडासा अवघड झालाय. या ठिकाणी आपण बघता अकोले संघाला सन्मान चिन्ह या ठिकाणी दिले जात आहे. बापू अटकर आणि कृष्णा लोखंडे या ठिकाणी सन्मान मुन्ना- चिन्ह या ठिकाणी दिले जाते. आपण बघता या ठिकाणी कॅमेरामन नक्कीच ऍक्शन. आहे. कॅमेरामॅन त्यावेळेत बरोबर असतात तिथे. धन्यवाद. विजिट अगेन. थँक्यू. आपण या ठिकाणी आलात आणि आपला खेळ दाखवला. पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक या ठिकाणी सहर्ष असं स्वागत आणि कॉंग्रॅच्युलेशन. इलाका किसी का भी हो धमाका हमारा होगा. आयसीएफ डीजेचे ओनर उमेश शेळके यांच्याकडून मुन्नासाठी पारितोषिक आलेलं आहे. शेवटच्या 3 चेंडूवर 3 बळी घ्यायचे, 3000 रुपये घेऊन जायचे. हो, पहिला चेंडू निर्धाव आलाय आणि 2 चेंडूवर 2 बळी घेतले तरी 2000 दिले जातील. मुन्नासाठी येथे आज त्यांची जी हिंदीमध्ये दहाडी म्हणतात त्याला, म्हणजे रोजचं काम घेतलं ना की रोजचा पगार, तर आजची दिहाडी ते इथंच पूर्ण देऊन जाणार आहे. आणि रोहिदास म्हणतो की माझ्याकडून 1000 रुपये माझी. यावेळेस मात्र मोठा फटका मारचा प्रयत्न, चेंडू इनसाइडच झालेला आहे. एक धाव घ्यायचा प्रयत्न होता परंतु नकार दिला गेलाय. निर्धाव चेंडू येतोय. अतिशय कॅल्क्युलेशन असते बॉलिंग या ठिकाणी मुन्ना. शेवटचा चेंडू असणार आहे मुन्नाचा. आतापर्यंत 8 धावा खर्च केल्या आहेत मुन्नाने. 26 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्ती अंती 18 धावा होत्या. 5 चेंडू झालेत. नक्कीच मुन्ना याची गोलंदाजी सुरेख आहे आतापर्यंत आपण बघितलं. नक्कीच नायकवाडे सर, मला वाटतं तुमच्यासोबत काल रात्री तुम्ही सांगितलं की तुमच्यासोबतच होता रूममध्ये. नक्कीच तुम्ही काही कानमंत्र नक्कीच त्याला दिले असणार. ते बोलतात ना तारे जमीन पे, हा एक तारा या जमिनीवरती आहे. येणारा काळ याच्यासाठी सुद्धा चांगला असेल. मी वारंवार ह्या गोष्टी मुन्नाबाई आपल्याला खरं तर सांगेल, या सिन्नरकरांनी ह्या लोकांना जर चांगली साथ दिली त्यांच्यातनं बरेच खेळाडू पुढे जातील. नक्कीच षटक इथे संपलेला आहे. 2 षटकाचा खेळ संपलाय. 27 धावा बिनबाद 27. अजूनही पहिल्या विकेटच्या प्रतीक्षेत आहेत. गोलंदाजीसाठी येणार आहे तो ऋषभ शितोळे. आतापर्यंत 5 धावा खर्च करत 2 बळी टिपलेले आहेत, अशी त्याची कामगिरी आहे. क्रिक हिरोच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहेत. 27 धावा धावफलकावर आहेत. अशा प्रकारची जर गोलंदाजी असली, अशा प्रकारची जर फलंदाजी असली तर प्रोजेक्टेड स्कोअर 54 पर्यंत जाऊ शकतो. 50चा आकडा इथून पार केला जाऊ शकतो. परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही घडतं. आपण बघितलं श्रीरामपूर संघ 30 धावा 2 षटकामध्ये केल्या होत्या, परंतु पुढच्या षटकामध्ये 4च धावा केल्या. इथे चिल्लर पार्टी थोडीशी ना शांत झाली आहे. प्रत्येक निर्धाव चेंडूवर त्यांचा जल्लोष असतो, प्रत्येक विकेटवर त्यांचा जल्लोष असतो. परंतु आता बघितलं तर थोडंसं शांत झालेत. दुपारची वेळ झाली, सगळे ओरडून ओरडून घासे बसलेत पोरांचे. नाही, पण ते म्हणतात की आम्ही आहे सगळे ना, जल्लोष हा आम्ही राखून ठेवलाय बॅटिंगसाठी. बरोबर ना? यावेळेस मात्र मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. गलीमध्ये चेंडू जातोय, गलीतून होतोय परार प्रसार. चेंडू जातोय सीमारेषा पार. धावा मिळतात 4. बॅटच्या बाहेरची कड घेतली होती. गलीमधून इथे चकमा दिलाय चेंडूने क्षेत्ररक्षकाला. क्षेत्ररक्षक विचार करत होते की चेंडू त्यांच्याकडे येईल, परंतु चेंडू समोरून वळाला आणि मात्र थर्डमॅनच्या दिशेने जाऊन चेंडू स्थिरावलाय सीमारेषेच्या पलीकडे. धावसंख्या 31. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. बॅट राहिली वर, चेंडू राहिला खाली. निर्धाव चेंडू येतोय. 31 धावा धावफलकावर आहे. निर्धाव चेंडू टाकल्यानंतर सुद्धा टाळ्यांचा कडकडाट इथे आपल्याला ऐकायला येतोय. एक एक निर्धाव चेंडू टाकले जात आहेत. ऋषभ शितोळे यावेळेस मात्र पुन्हा एकदा मोठा फटका मारायचा प्रयत्न होता. पंच वळालेत, म्हणजे पंचांचे हात समांतर असणार आहे आणि धावा मिळतील त्या अवांतर. केडगावचे सुनील शिंदे, कृपया मॅन ऑफ द मॅच आपण झाला त्या ठिकाणी यावा आणि तो सन्मान आपण स्वीकारावा. सुनीलजी शिंदे, केडगाव. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असणार आहे गोलंदाजीसाठी. यावेळेस मात्र चाबूक शॉट, मोठा फटका आहे. चेंडू बॅटवर आला
आणि 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 इथे थोडंसं इथे गडबड गोंधळ झालाय. झेल टिपण्याच्या प्रयत्नामध्ये कदाचित चेंडू षटकारासाठी जात होता, परंतु शेवटच्या क्षणी इथे टोटल सावरत थोडेसे पुढे आले, नंतर मागं गेले आणि इथे बघा हो हो सुरेख क्षेत्ररक्षण आणि तितकं सुरेख कॅमेरावर पण म्हणता येईल, कारण की ते जर पाय बाउंड्रीच्या लगत लागला असता तर कदाचित मात्र फलंदाजाला षटकार मिळाला असता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि तितके सुरेख कॅमेरावर सुद्धा बघायला मिळाले. पुढचा चेंडू पुन्हा एकदा सरळ बॅटने बॅक टू द बॉलर खेळलाय. चेंडू ट्रॅव्हल करतोय लॉंग ऑफच्या दिशेने. पुन्हा एकदा सुरेख क्षेत्ररक्षणाचा प्रयत्न होता, परंतु शेवटी यश काही मिळालेलं नाहीये. यश मिळालंय ते बॅटरला. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळत आहेत 4. धाव फलकावर या 4 धावेने धाव संख्या झाली ती 38 रन, 38 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. या 3 षटकाच्या खेळाच्या अंती आपल्याला बघायला मिळते चालू आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे म्हटलं मी. चेंडू किती शिल्लक आहे? 2. लोअर फुल टॉस बॅक टू द बॉलर. स्वतः क्षेत्ररक्षण केलंय. इथे काय घडलंय? तर शेजारी जाऊन उभे राहिले दोघं, फलंदाज आणि गोलंदाज, आणि फलंदाजाला मात्र माघारली. नक्कीच इथे बघा फलंदाज 38 या धावसंख्येवर बाद झालेला आहे आणि कन्हैया भाऊ धनगर, पहिला- कृपया आपण मॅन ऑफ द मॅच देण्यासाठी या ठिकाणी येणार आहे. सुनीलजी शिंदे केडगाव, मॅन ऑफ द मॅच आपण घेणार आहात आणि कन्हैया भाऊ धनगर कृपया गेस्ट या ठिकाणी आहेत, आपण या ठिकाणी येणार आहात. बॅटरचं नाव कळवायचंय. बॅटरचं नाव काय? सुमित. सुमित फलंदाजीसाठी आलाय. तुमच्या 12th मॅनचं काम आमच्या कॅमेरामॅनला करावं लागतंय. आपल्या टी शर्टवरचं नाव वाचून आम्ही इथे 12th मॅनचं काम पूर्ण करतोय. इथे मात्र सुमित आला आणि सुमितने मोठा फटका खेचलाय. चेंडू सरळ सीमारेषेच्या पलीकडे. षटक संपलंय. धाव फलकावर धावा आहेत त्या 44. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार इथं दिला जातोय. सुनील शिंदे हे ठरतायत मॅन ऑफ द मॅच. पुरस्कार इथे दिला जातोय. 44 धावा धावफलकावर आहेत आणि 3 षटक इथे संपलेले. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 44 धावा. धावसंख्या झाली 44. 1 गडीच्या मोबदल्यात चौथ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. शेवटचा षटक असणार आहे. घेऊन आलाय तो गोलंदाजीसाठी स्वप्नील. वाईट चेंडू, अतिरिक्त धाव. खूप वारं आहे. कॅमेरामॅन उंटावर बसल्याचा आनंद होतोय का नाही? वाटतंय उंटावर बसलंय जसं, कारण की वारं इतकं आहे ना की पूर्ण कॅमेरा पूर्ण स्टेज वरचा हलतोय डुलतोय. पडणार नाही याची भीती वाटते. पडायला नाही पाहिजे, फक्त पडले. आमच्या 2 कॅमेरामॅन पडले स्टेजवरून, पण इथे पडणार नाही कारण की चांगलं फिट बांधलेलं आहे. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने मोठा फटका येतोय. चेंडू जातोय सरळ सीमारेषेच्या पलीकडे. दूर 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 षटकार. आणि या षटकाराने धाव फलकावर अर्धशतक बघायला मिळते. 51 धावा ऑन बोर्ड.
म्हणतात ना की शाम की चाय और बड़ों की राय लेना बहुत जरूरी आहे. चाय इथे आलेला आहे. धन्यवाद योगेश दादा आणि VSPL कमिटीचे सर्व सदस्य. 51 धावा 1 गडीच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4 शेवटचं षटक आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अतिशय छान असे बल्लेबाजी आपल्याला बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. जवळजवळ 3 ते 4 षटकार ऑफ साईडला अप्पर कट मध्ये मारलेले या फलंदाजाने. विनोद चांगला चेंडू होता. आता मात्र चेंडू फॉलो थ्रो मध्ये हलकेसा तटवला, परंतु इतकी चांगली धाव देखील त्या ठिकाणी मिळवली. फुल टॉस मध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातो का पाहूया. या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहत राहिला बंटी. त्या बंटीमुळे 1 धाव एक्स्ट्रा या ठिकाणी जाते. 3 धावा या ठिकाणी पळून काढताय. बंटी को लगाए गेंद सीधा बाहर गई, 6 रन के लिए. बंटी के वजह से 2 एक्स्ट्रा गया. वो देखते रह गए, 6 रन गया. कोई बात नहीं, बंटी थोड़ा सा बबली के बीच में फंस गया है. नाही, कारण काय झालं माहिती आहे का, बंटी वारं त्याचं काहीच वाकडं करू शकत नाही. पण तो हे विसरला काय, चेंडूचं वाऱ्याने दिशा बदलू शकते. चेंडू परत मागे येऊ शकतो. ये खतरनाक पुल किया है. ये जबरदस्त शॉट 6 धावेसाठी. षटकार. छत्रपतीचा छावा मिळाल्या 6 धावा. याबरोबर 61 धावेवरती संघ पोहोचलाय. एकसष्ट धावा फलकावरती आहे. 6-1 ऑब्लिक 1. एक षटकार जर अजून गेला तर 501चं प्राइज या ठिकाणी आमच्या काउंटर बॉक्सला आलेलं आहे. एक षटकार जर अजून मारला तर 501 आपल्याला मिळणार आहे. विनोद अतिशय चांगली बॅटिंग या ठिकाणी करतोय. अतिशय चांगली फलंदाजी या ठिकाणी करतोय. अतिशय चांगली बल्लेबाजी या ठिकाणी करतोय. बल्लेबाजी, फलंदाजी, बॅटिंग सगळं एकच आहे. सत्या कुठे आहे? सत्या आलेला इकडं. सत्याला बोलवा. ये भी कड़क शॉट था. टाइमिंग हुआ था इस शॉट पे, लेकिन फील्डर वहां मौजूद है. इसी बीच 1 ही रन. 1 ही होएगा भाई. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या. 3ऱ्या धावेसाठी धाव बाद होतोय. शेवटच्या चेंडूवर किती धावा आल्यात? 2 धावा. 2 म्हणजे 63 धावा धावफलकावर आहेत. बनवायचे आहेत 64 धावा. 64 बनवायचे आहेत. या दरम्यान चिल्लर पार्टीमध्ये एक सत्या नावाचा मुलगा आहे. तो लांबून मुलगी वाटतो, जवळून मुलगा आहे तो. नाही, लहान मुलगा इकडे, काळा शर्ट घातलेला इकडे. सत्या, अय सत्या इकडे. लखन आहे का? लखन नाव आहे. मी सत्या म्हणतोय. लखन इकडे. लखन हे आदिवासी तेलवाले शोधताय तुला. इकडे. चला, 63 धावा झाल्या. 64 बनवायच्या. चिल्लर पार्टी शांत होती बरं का. चिल्लर पार्टी ना, त्यांनी जल्लोष केला नाही या इनिंग मध्ये. गोलंदाजाचा उत्साह वाढवण्याचं काम तुम्ही केलं नाही. बहुत शानदार बैटिंग किया है विनोद आटकर.
यहाँ पर टूर्नामेंट में बहुत ही शानदार बैटिंग विनोद आटकर के द्वारा हुई है। बहुत ही पुराने खिलाड़ी जाने जाते हैं मसरूर के विनोद आटकर। अभी भी ताकत बरकरार है विनोद आटकर जी के पास। वो उन उन नहीं नहीं 1990 का खिलाड़ी है वो। 1990 का खिलाड़ी विनोद आटकर बहुत पुराना बैट्समैन है। चौसष्ट धावा बनवायचे आहेत. 63 धावा झालेल्या आहेत. सलामीचे फलंदाज मैदानात मला वाटतं अक्षय असणार, रोशन असेल. अक्षय, रोशन आणि डीजे ऑपरेटर यांना विनंती आहे की त्यांनी अक्षय आणि रोशनचे गाणे तयार ठेवायचे. 5 चेंडूमध्ये 5 चौकार आणि 3 चेंडूमध्ये 3 षटकार. बघा मल्लू काका पाबळे माजी नगरसेवक यांच्या वतीने 3 षटकारासाठी अक्षयसाठी ते पारितोषिक आलेलं आहे. 3000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि मी आधीच बोललो होतो बक्षीस लावा तो मारतो. आणि नामदेव खोळे यांच्या मार्फत प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे अक्षयसाठी. म्हणजे तब्बल 1500 रुपयाचा एक षटकार असणार आहे. आणि अक्षय जेव्हा पारितोषिक लावलं जातं ना त्यावेळेस अक्षय पारितोषिक घेतो पण वसूलही करतो. कारण की अशक्य अशी गोष्ट करतो तोच अक्षय. अशक्य गोष्टीला शक्य करतो तो अक्षय. आणि नामदेव खोळे यांच्याकडून पण 500 रुपये पहिल्या ओव्हरमध्ये षटकार मारला तर अक्षयसाठी. हे काय अक्षय फेवरेट प्लेअर आहे मला वाटतं सगळ्यांचा. सगळेच पारितोषिक अक्षयला लावले जात आहेत. सिन्नर तालुक्याचा आयकॉन आहे अक्षय. अक्षय अक्षय शिंदे. अक्षय शिंदे नाव आहे. AS असा त्याचा शॉर्ट फॉर्म होतो. परंतु बॅट वापरतोय तो डबल A ची. मल्लू काका पाबळे यांच्याकडून 3000 रुपयाचं पारितोषिक आहे 3 षटकारासाठी. नामदेव खोळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. नाही तुमच्याकडे म्हणजे आमच्याचकडं. आज फायनल सामना आहे. आज अंतिम सामना आहे. आणि उमेश शेळके म्हणतायत की कालची आणि आजची दोन्ही सुपाऱ्या ना इथंच देऊन जायचे. विषयच नाही. नक्कीच क्रिकेट फॅन आहे ते. सामना बघायला मिळतोय, खेळ बघायला मिळतोय आणि आपल्या खेळाडूला प्रोत्साहन देण्यासाठी. चला सामना सुरू करा. बराच वेळ झालाय. पंच सांगा. चला बॅटर रेडी आहेत. फिल्डिंग थोडीशी चालली. चांगला मोठा टार्गेट आहे. 64 धावा बनवायच्या आहेत 24 चेंडूमध्ये. तब्बल 16 धावा प्रत्येक षटकामध्ये करायच्या आहेत. नक्कीच ते सचिन धनगर यांच्याकडून सुद्धा 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे 3 षटकारासाठी अक्षयसाठी. आता बघा नक्कीच षटकारासाठी 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. नाव
सचिन शितोळे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. आता हिशोब लावा एका षटकाराची किंमत किती झाली. रोशन धनगर यांच्याकडून सुद्धा. रोशन धनगर या फलंदाजासाठी बघा आता सगळे अक्षरच येत होते, एक रोशनसाठी आलेले 500 रुपये जमा झालेले आहेत. जीएसटी 18% कट होणार. नाही 100 नको, 18च करायची. चला सामन्याला जाऊया आता. 24 चेंडू 64 धावा. पहिला चेंडू गोलंदाजीसाठी सज्ज आहे रोशन. रोशन टू अक्षय. 16 प्रत्येक चेंडू प्रत्येक षटकामध्ये 16 धावा बनवायच्या. मोठा फटका मारायचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. उंची जास्त लांबी कमी आहे, परंतु 3 खेळाडूंच्या मध्ये चेंडू पडलेला आहे. म्हणतात ना की दोघा तिसरा बाकी सगळं विसरा. इथे मात्र बघा चेंडू 2 खेळाडूंच्या मधोमध पडला आणि इथे 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्यात. चेंडू फसला होता, फटका फसला होता. धावसंख्या धावफलकावर आहेत 2. सचिन शितोळे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे रोशन धनगरसाठी, पण तो रोशनने इथे स्ट्राईकवर आला पाहिजे. आणि 1001 रुपयाचं पारितोषिक कोणत्याही फलंदाजाने 3 षटकार मारले तर सचिन धनगर यांच्याकडून असणार आहे. सगळे पारितोषिकाचे नावं इतके झालेत ना. एक किस्सा या नायकवडे सर याबद्दल पण मी सांगेल. ऑफ स्टंपवरचा चेंडू मोठा फटका मारचा प्रयत्न होता. वाईड चेंडू येणार आहे. नक्कीच पंचांनी हात केले. समांतर धावा मिळतील ते अवांतर. अक्षयचे बघा इथं जगरी मत्राई लंगोटी यार आहेत. सत्याभाऊ धनगर हे सामन्याचा आनंद घेत आहेत. अक्षयच्या फलंदाजीचे सगळे फॅन फॉलोविंग आहेत. सगळे अक्षयचे फॅन आहेत. 3 षटकार मारून त्यांनी 1000 रुपये कमवले होते. त्यामुळे आता इतके पारितोषिक आले 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 आले. पहिला षटकार आलेला आहे. चेंडू हवेत आहे. नाही षटकार नाहीये. वाऱ्याने षटकाराला बदलून चौकार केलाय. आणि आकाश आटकर करून कोणत्याही फलंदाजाने षटकाराची हॅट्रिक केली तर 500 रुपयाचं पारितोषिक आहे. बघा कोणत्याही खेळाडूसाठी असणार आहे. सात धावा धावफलकावर आहेत. 3 चेंडू झालेले आहेत. नक्कीच नायकवाडे सर जे पारितोषिक लावले जात आहे ना त्याच्याबद्दल मी एक नक्कीच सांगेल षटक संपल्यानंतर. ज्या प्रकारे पारितोषिक लावले जात आहेत. धावसंख्या बघितली तर 7 या धावसंख्या धावफलकावर आहेत. 3 चेंडू झालेले आहेत. प्रत्येक षटकामध्ये 16 धावा करायच्या आहेत. 64 लक्ष मोठं आहे, परंतु त्याला जर 4 षटकामध्ये डिवाइड केलं तर त्याचं कॅल्क्युलेशन होतं फक्त 16. आणि एका षटकामध्ये 16 धावा काढणं अवघड नाहीये. डॉट चेंडू असणार आहे. टाकळी वैदू समाजाचे सामाजिक कार्यकर्ते अंबादास लोखंडे यांचं पण आगमन झालंय. त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे आयोजन कमिटीतर्फे. 4 चेंडू झालेत. 7 धावा. अंबादास लोखंडे स्टेजवर या. स्टेजवर बसा ना. 7 धावा धावफलकावर. मोठा फटका. आता मात्र आकाशाला गवसणी घालणारा षटकार आलेला आहे. फलंदाज अक्षयच्या बॅटमधून 6 धावा. फटका मोठा आलेला आहे. याच फटक्याची गरज होती. सचिन धनगर आणि आकाश हाटकर यांच्या वतीने कोणत्याही फलंदाजाने 3 षटकार मारल्यास 1000 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. पहिला षटकार आलाय अक्षयच्या बॅटमधून आणि धावफलकावर धावा झाल्या त्या 13. 51 धावीची आवश्यकता असणार आहे 19 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा बॅटवर चेंडू हवेत. उंची जास्त आणि लांबी सुद्धा जास्त. चेंडू जातो सरळ सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतायत 6. नक्कीच सचिन धनगर आणि आकाश हाटकर यांच्या वतीने 3 षटकारासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि इथे बघितलं तर 2 चेंडूवर 2 षटकार आलेत. धावसंख्या बघितली तर धावफलकावर आहे ती 19.
एका षटकामध्ये 16 बनवायच्या होत्या, बनवल्यात 19, म्हणजे पुढच्या षटकामध्ये 13 धावा जरी झाल्या तरी हरकत नाही, परंतु एक सुरेख कामगिरी झाली आहे. आणि बघा बक्षिसाची पारितोषिकाची जी घोषणा होत आहेत ना, त्याबद्दल घडलेला एक किस्सा इथे सांगतो नायकवाडे सर. हिंगोलीमध्ये सामना सुरू होता, मोठा सामना होता. 12 चेंडू आणि 5 धावीची आवश्यकता होती सामना जिंकण्यासाठी. तेथील सर्व मान्यवरांनी सांगितलं की आमचा संघ आहे आणि वन साईड हा सामना आम्ही जिंकणार आहे, आणि प्रत्येकाला माहिती आहे 12 मध्ये 5 अवघड नाहीये. त्यांनी बक्षिसाचं रक्कम लावली 5,000 रुपये एका षटकारासाठी. सामना संपवायचा फक्त षटकाराने, सिंगल डबलचे सामना संपवायचा नाही, षटकाराने सामना संपवा आणि 5,000 रुपये रोख घेऊन जा, असं त्यांनी बक्षीस पारितोषिक डिक्लेअर केलं. प्रत्येक फलंदाजाने षटकाराचा प्रयत्न केला, झेलबाद होत गेले, सामना हातातून गेला. हे किस्से घडतात. म्हणजे कधी कधी ना बक्षीस लावण्याचं काम जे असतं ना, कधी कधी संघाला हरवण्यासाठी पण केलं जातं. इथे झालेलं आहे. नक्कीच एक षटकार आता बाकी आहे. नाही, आपल्याला त्यांना पेमेंट द्यायचंच नाही ना, डीजेचं पेमेंट मध्येच कट करायचंय. उमेश शेळके यांच्याकडून आहे ते. सचिन धनगर आणि आकाश आटकर यांच्या वतीने 1,000 रुपये आहे. त्यांच्याकडून आपल्याला नक्कीच ऑनलाईन पेमेंट येणार आहे, आणि युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून त्यांचं नाव घेतलं गेलेलं आहे, तर नक्कीच त्यांना. आणि रोशनसाठी सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे उमेश भाऊ शेळके यांच्या वतीने. सचिन शितोळेकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. चला, जे जे पारितोषिक इथे लावले जात आहेत ना, ते पारितोषिक येऊन जमा करायचे आहे कृपया, कारण की आम्हाला मागून सांगितलं जातं, आम्ही तो माईक मध्ये बोलून जातो, परंतु नंतर मात्र पारितोषिक खेळाडूला मिळत नाही, मग ते सागर नाराजगी शितोळे होते. यांचं आगमन झालेलं आहे. त्यामुळे सगळ्यांचे जे पेमेंट आहे ना, ते इथे जमा करायचे कृपया. धाव संख्या बघितली तर एका षटकाच्या समाप्तीनंतर 19 धावा. सेवा कार्यकर्ता सागर शितोळे यांचं चला, आगमन चला, वेळ झालेलं आहे. कमी आहे. सागर शितोळे या ना. 18 चेंडू 45 धावा. बॅटची बाहेरची कट घेतली, चेंडू डी पॉइंटला ट्रॅव्हल करतो, एक धाव इथे नक्कीच पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल, आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट करता करता 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या गेल्या आहेत. इथे बघितलं गेलं तर इक्वेशन जे आहे ते मला आठवतं, इथे नायकवाडे सर, इंडिया आणि पाकिस्तानचा सेमीफायनलचा सामना 2023 मध्ये जो सामना खेळला गेला होता, 18 चेंडू 48 ची आवश्यकता होती. विराट कोहलीने ज्या पद्धतीने तो सामना जिंकवला होता, हॅरिस रौफला समोर मारलेला षटकार असा होता की हॅरिस रौफला कमीत कमी 4 दिवस झोप आली नसेल. मी म्हणतो त्या ठिकाणी हॅरिस रौफ का कोणताही गोलंदाज असता तरी त्याला हे एक्सपेक्टेडच नव्हतं की समोरच्या दिशेने बॅकफुटला जाऊन कोणी षटकार मारू शकतो का, तो फक्त विराट कोहली आहे. विराट कोहलीने तो सामना जिंकवला होता. धाव संख्या आहे 21. आणि अजून बक्षिसाची वाढ होत आहेत. मनोज तांबे आणि सागर धनगर यांच्या वतीने पण 3,000 रुपये आलेत. जवळपास आहे ना, मला वाटतं पहिलं पारितोषिक 51,000 आहे, परंतु इथं षटकाराचं पण पारितोषिक 51,000 झालेलं आहे. इतके पारितोषिक आलेले आहेत. यावेळेस मात्र मोठा फटका मारला, चेंडू बॅटवर लागलेला नाहीये. जोरदार इथे चेंडू लागलेला आहे. कुठे लागलेला आहे आता कळणार नाही, संध्याकाळी कळेल. दर्द तो हुआ होगा, झेंडू बम चोलना पडेगा. रोशनला बॅटवर 22 धावा धाव फलकावर आहे. 15 चेंडू 42 ची आवश्यकता. 15 मध्ये 42. नक्कीच नक्कीच इथे सगळ्यांच्या बक्षिसाची अनाउन्समेंट झालेली आहे. आता ते बक्षीस होऊ द्या, म्हणजे ती घटना घडू द्या, मग आपण त्यांची नावं परत नावं घेऊया. 15 चेंडू 42 धावा. आणि अक्षयची जर भूतकाळातील कामगिरी जर पाहिली ना, तर मसरूळ संघाविरुद्धच खेळताना 5 मध्ये 34. आणि हर्षवर्धन सत्यवर्धन धनगरकडून, सत्याभाऊ म्हणजेच यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. आणि चेंडू हवेत आणि षटकार आलाय. नक्कीच अक्षय पण आहे ना, सगळ्या बक्षीसदात्यांची ना थोडीशी हार्टबीट वाढवतोय. 2 षटकार मारतोय, तिसऱ्या चेंडूवर शांतता घेतोय.
नक्कीच 3 षटकारासाठी 3,000 रुपयाचं पारितोषिक आहेत मल्लू काका पाबळे यांच्याकडून आणि बऱ्याचशा व्यक्तींकडून असणार आहे ते 3 षटकाराची पारितोषिक. फुल टॉस चेंडू स्वीप शॉट, इथे चेंडू सॅवळ करतोय सीमारेषेच्या पलीकडे. धावा मिळतात 4. काय फटकेबाजी मित्रांनो, काय फटकेबाजी आहे. 64चा पाठलाग कसा करावा, अक्षय सारख्या फलंदाजाने या शैलीत फलंदाजी करावी आणि ती इथे आपल्याला बघायला मिळते. धाव फलकावर बघितल्या तर धावा आहेत 2 षटकाच्या हॅलो, समाप्तीनंतर 32 धावा. म्हणजे जे इक्वेशन होतं ना की प्रत्येक षटकामध्ये 16 धावा जमवायच्या, त्या कॅल्क्युलेशनच्या बरोबर मुन्नाबाई हिशोबाने सगळं चाललंय. खरं तर या लहान गँग आपण जाऊया. बघता यांचा जल्लोष, यांचा आनंद. काय वाटतं दादा तुला, कोण जिंकेल? वैदवाडी 32 धावा. 32 धावा. धावा तर भरपूर करायच्या. तुला कॉन्फिडन्स आहे, विश्वास आहे का तुला? हो. तुझा सपोर्ट कुणाच्या बाजूने आता? सिन्नर. सिन्नर. आमची माती आमची माणसं. वेल डन, शाबाश. एकदा आवाज द्या. छत्रपती शिवाजी महाराज की शाबाश. हर हर. हे मोटिवेशन पाहिजे येणाऱ्या काळात आपल्याला. चला तर जाऊया सामन्याकडे. 3,000 रुपयाचं पारितोषिक पुन्हा एकदा आलेलं आहे मनोज तांबे आणि सागर धनगर यांच्या वतीने. 3 षटकारासाठी 3,000 रुपये बक्षिसाची इथे पाऊस पडला जातोय. सत्यभाऊ धनगर यांच्याकडून सुद्धा 1,000 रुपये आहे, कारण की ते मित्र आहे, लंगोटी यार आहे. मित्र कसा असावा, गारव्यात वनव्यात गारव्यासारखा असावा. नाही तर वनवा इथं ऊन जास्त आपण आहे या ना. ठिकाणी खऱ्या अर्थाने बघतो इतके मान्यवर या ठिकाणी आलेत. सर्वांचं मी या कमिटीच्या वतीने वेलकम करेल, सहर्ष असं स्वागत करेल. आणि मला जो आधारस्तंभ या ठिकाणी मिळाला, मुन्ना भाई शेख दादा. खरं तर राहिलेला मोहम्मदुल्ला रसुल्लाला मी पण ते बोलतो सगळ्या गोष्टी, मला येतो तो कलमा सगळा. मोहन धनगर आता आणि या मात्र ठिकाणी- आलेत फलंदाजीसाठी, गोलंदाजीसाठी माफ करा. धाव फलकावर जर बघितल्या तर धावा आहेत. करंट रिक्वायर्ड रन रेट जे आहे ना ते दोन्ही सारखे झालेले आहेत. CRR म्हणजे करंट रन रेट आहे 16, रिक्वायर्ड रन रेट सुद्धा 16चा पाहिजे. 12 मध्ये जिंकण्यासाठी पाहिजे 32 धावा. चला मसरूळ संघ सामना सुरू करा, अन्यथा तुम्हाला पेनल्टी दिली जाऊ शकते बरं का. वेळ वाया घालवायचा नाही. आपण आधी सांगितलंय की दुसरा चेंडू टाकताना म्हणजे पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू आणि पुढच्या षटकातील पहिला चेंडू यामध्ये फक्त 60 सेकंद म्हणजे 1 मिनिटाचा वेळ असतो. आपण तब्बल 2 मिनिटं खर्च केलेत. स्ट्रॅटर्जिक टाइम जो आपण असतो ना 2 मिनिटाचा, तुम्ही 2.5 मिनिटं घेतलं. खरं तर टाइम मॅनेजमेंट जीवनामध्ये खूप महत्त्वाची असते. जहाँ भी जाओ टाइम मॅनेजमेंट करो, आप सफल हो जाएंगे. इसी बीच हमारे मान्यवर यहाँ पे उपस्थित आहे. सर, मी आपल्याला एक प्रश्न या ठिकाणी विचारतो. खऱ्या अर्थाने सकाळपासून तुम्ही या ठिकाणी मॅच बघताय, किती तुमच्या आतमध्ये क्रिकेट भरलाय तो आम्हाला सांगायची वेगळी गरज नाही आहे. तरी पण तुम्ही इतकी छान स्पर्धा या ठिकाणी भरवली. माझी या निमित्ताने एक रिक्वेस्ट आपल्याला असणार आहे. तुम्ही आता या ज्या मॅचेस पाहिल्या, लहान मुलांना पुढे गोलंदाजी करताना पाहिलं, फलंदाजी करताना पाहिलं, यांच्याबद्दल तुम्ही यांना जर सपोर्ट दिला तर ते नक्कीच पुढे जाईल. तुम्ही देणार का सपोर्ट? हॅलो, या सिन्नर मसो मित्र मंडळाने जे मॅच भरवले ते आपल्या वैदवाडी सर्वांतर्फे त्यांना हार्दिक स्वागत करतो. आणि असंच त्यांनी भरत राहावे, असंच आपलं सिन्नर तालुक्याचं नाव कमवत राहावं वैदवाडीचं. आणि ज्यांना जे मदत पाहिजे ते मदत आम्ही सरळ हाताने आम्ही करू शकतो. ज्यांनी जेवढं त्यांनी नाव कमवलं त्यांच्या पाठीशी आम्ही राहणार आहे 100%. 100% राहणार आहे. बरोबर आहे. आपण बघताय या चमचमाते हुए ट्रॉफी, यहाँ पे मेडल, यहाँ पे मैं अकोले के लिए, अकोले से हो APL यहाँ पे अकोले के लिए आयोजित करते. अकोल्यामध्ये APL असते, अकोले प्रीमियर लीग. मेडल तिकडे दिले जात नाही. योगेश भाऊनी जे नियोजन केलं आहे, खरं तर तुमच्या सर्वांच्या कृपा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी आहे. परंतु कुणीतरी कुठंतरी एखादा लागतो म्हणून योगेश भाऊ काम करतोय आणि त्याचे सर्व सहकारी आम्ही बघतोय. 3:30 वाजता चेअर घेऊन येणारे सहकारी या ठिकाणी आहेत. पुन्हा एकदा आपण खरं तर या लहान गँगला जाऊया. गोंदेश्वर महाराज की, श्री मसोबा महाराज की. हा आवाज आपल्याला पाहिजे. मसोबा महाराज सिन्नरकरांना प्रसन्न होईल. परंतु आव्हान थोडं मोठं आहे. खेळ आहे, क्रिकेट आहे. क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. आमच्या मुन्नाबाई शेख कायम सांगतात. अतिशय चांगले दाखले त्यांनी या ठिकाणी दिले. मित्रांनो, तात्याभाऊ आमचे पंच प्रमुख म्हणून तुम्ही खरं तर आम्हाला आदरणीय सर्वांना आहे. तुम्हाला कसं वाटतं ह्या मुलांकडे पाहून? आनंद वाटतो आम्हाला सगळ्या मिळून. मुलांचा आनंद, आम्हाला आनंद. काही हरकत नाही. मुन्नाबाई शेख, चला जाऊया सामन्याकडे. सो मोमेंटम इथं आता सामन्याचा एकदम रंगतदार झालेला आहे. पहिल्या चेंडूवर 2 धावा आलेल्या आहेत, सिंगल आलेली आहेत. स्ट्राईकवर आणलाय पुन्हा एकदा अक्षय. पुन्हा एकदा स्टेप आउट आणि चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार आणि 50. आणि ज्या बॅट्समनने
धन्यवाद डीजे. ज्या फलंदाजाने षटकार मारलाय त्याला 500 रुपये मिळाले, परंतु ज्या प्रेक्षकाने झेल घेतलाय त्याला फलंदाजाकडून 50 रुपये आहे. क्या बात आहे. या 50 रुपये घ्यायला यायचे. एक ऑन स्क्रीन आहात आपण, चेक केलंय तुम्हाला. सुनील शिंदे मॅन ऑफ द मॅच घेतले. आता मात्र 50 रुपये घेऊन जा. आणि ते अक्षयकडून आहे बरं का, ज्या बॅटरने ते. पुन्हा एकदा मोठा फटका, चेंडू हवेत. झेल सुटलाय. झेल सुटलाय की मॅच सुटलीये. झेल सुटलाय की मॅच सुटलीये. थांबा थांबा थांबा, इथे ना काहीतरी गडबड गोंधळ करू नका. सामना सुंदर आहे. झेल सुटलाय. झेल सुटलाय का मॅच सुटलीये. 41 धावा धावफलकावर आहे. व्हॉट अ शॉट. काय सुरेख फटकाय. येथे मात्र अक्षय म्हणतोय मी थांबणार नाही. 47 धावा धावफलकावर. षटकार 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 बघायला मिळत आहेत. हा झेल सुटला ना नायकवाडे सर. योगेश दादा, योगेश दादा, या षटकाराला मी काय म्हणाल माहितीये का, जले पे नमक. जे कॅच सुटला होता ना, त्या कॅच सुटल्यावर आहे ना मीठ चोळलंय अक्षयने. आणि नुसतं मीठ नाही चोळलंय, जाडं मीठ चोळलंय. अजून जास्त त्रास होतोय त्या झेल सोडण्याचा. लेवल केलेलं आहे. आता बघा धावफलकावर 47 धावा, 8 चेंडू, 17 धावेची आवश्यकता. नायकवाडी सर, मी आधीच तुम्हाला बोललो होतो 18 मध्ये 48 विराट कोहलीने करून दाखवलं होतं. अक्षय इथे मात्र पुन्हा ती पुनरावृत्ती. नक्कीच 2 षटकार. फुलटॉस आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा. चला चला चला, आता ज्यांनी पारितोषिक दिले ना त्यांनी आपले पारितोषिक इमानदारीने आणून द्यायचे, जमा करायचे. सगळे पारितोषिक आणून द्यायचे, कारण की अशक्य असं झालेली गोष्ट इथे शक्य झालेली नाही. मध्ये झेल सुटल्याचे 2 धावा आहेत. 3 षटकार नाही झालेत. 3 षटकार नाही झालेत. मध्ये 2 धावा आल्या होत्या झेल सुटल्याचे. ओव्हर मध्ये सलग 3 होते. 1 चेंडू बाकी आहे. 7 मध्ये 11 आणि अक्षय यावेळेस मात्र बॅक टू द बॉलर खेळलाय. 1 धाव इथे पूर्ण करतोय अक्षय म्हणतोय मला एकच घ्यायची आहे. 13 चेंडू, 14 चेंडू मध्ये 49 धावाची खेळी करतोय अक्षय. 49 धावांची खेळी अक्षय. अर्धशतक 100%, परंतु अर्धशतकापेक्षा मोठी कामगिरी म्हणजे हा सामना जिंकणे. 6 चेंडू 10 धावेची आवश्यकता आहे. चिल्लर पार्टी 10 धावा जिंकायला पाहिजेत. 6 चेंडू 10 धावा. 2 बाउंड्रीज म्हणजे एक चौकार किंवा एक षटकार. आणि अनाउन्समेंट कोणत्याही प्रकारचं बक्षीस अनाउन्समेंट आता होणार नाही, कारण की 6 मध्ये 10 पाहिजे. आणि अक्षय जो आहे ना तो अनाउन्समेंट केल्यानंतर चांगला खेळ करतो. आपण बघितलं 3 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक होतं. ज्यांनी अनाउन्समेंट केली आहे ना सगळ्यांचे बक्षीस पैसे इथे जमा करायचे. 6 मध्ये 10. चला आणि जिगरी मित्र लंगोटिया यार आकाश हाटकर यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे. मॅच संपवली अक्षयने 2 बाउंड्रीजने. चौकार षटकार मारा किंवा 2 षटकार मारा. चला चला, टायमर ऑन आहे. नक्कीच मसरूळ संघ, आपण वेळ वाया घालू नका कृपया प्लीज. आपण मागणी केली होती की 4 षटकाचा सामना पाहिजे. आम्ही दिलाय 4 षटक तुम्हाला, परंतु तुम्ही कमीत कमी 6 षटकाचा वेळ घेताय. हे चुकीचं आहे. 6 चेंडू आणि 10 धावीची आवश्यकता. चिल्लर पार्टी काय म्हणताय पब्लिक. 6 मध्ये 10. 10 रुपये दे तुरतुरे. कौन खाएगा? जो खाएगा उसका जुलूस निकाला जाएगा. अक्षय ऑन स्क्रीन आपल्याला बघायला मिळत आहे. 6 चेंडू आणि 10 धावीची आवश्यकता आहे. आणि अक्षय पोहोचलाय 14 चेंडूचा खेळ करत
49 या धावसंख्येवर. काय खेळी केली अक्षयने. राहुल चिल्लर पार्टीकडे कॅमेरा येतोय. चिल्लर पार्टी कॅमेरा येतोय तुमच्याकडे. 6 चेंडू 10 धावा. अक्षय ऑन फायर. मोहन धनगर गोलंदाजीसाठी सज्ज आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू बॅक टू द बॉलर खेळलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. इथे बच्चे कंपनी ऑन स्क्रीन आपल्याला बघायला मिळत आहेत. एकदा जोरदार जल्लोष झाला पाहिजे. जय घोष इथे झाला पाहिजे. हॅलो चालू आहेत की. यावेळेस मात्र मोठा फटका. चेंडू हवेत सरळ सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावा आणि अर्धशतक पूर्ण केलंय. 16 बॉल 55 धावेची अर्धशतकीय पारी येथे अक्षय कडून बघायला मिळते. या बॉलला जर षटकार आला तर आकाश हाटकर करून 2000 रुपयाचं पारितोषिक आहे अक्षय साठी. मॅच फिनिशिंग षटकार पाहिजे. ऑप्शन वरचा चेंडू होता. चेंडू फिरलाय तिथे. 1 धाव इथे घेतली गेलीये. एका धावे समाधान मानताय आणि 56 धावा. 1 हँडेड विनिंग बॅटिंग. 3 चेंडू 3 धावा. रोशन 4 चेंडू मध्ये 4 धावा केल्या आहेत. रोशन धनगर साठी सुद्धा 501 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. मॅच एंड करायची रोशनने सचिन शितोळे यांच्याकडून. पाच चेंडू आणि 34 ची आवश्यकता असताना याच संघाविरुद्ध अक्षयने ती कामगिरी केलेली आहे. आणि पुन्हा एकदा आणि इथे चौकार आलाय आणि अशा पद्धतीने सामना जिंकलाय. 2 चेंडू राखत सामना जिंकलाय. मागच्या 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारले होते अक्षयने आणि अक्षयला 1000 रुपयाचं पारितोषिक मिळालं होतं. त्या 1000 रुपयाचं पारितोषिकेमधून काहीतरी सहभाग आपल्याला मिळतो का काय म्हणून पूर्ण बच्चे कंपनी गेली होती अक्षयला उचलायला. उचललेलं नाहीये पण मला वाटतं आता अक्षयकडे जवळपास 10,000 रुपये जमा होतील. चला टॉस साठी यायचंय. टॉस साठी यायचंय. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. वेळ नाही आपल्याकडे. 17 धन्यवाद. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. धन्यवाद डीजे. धन्यवाद. धन्यवाद. वेळ नाही आपल्याकडे. आपल्याला सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. अक्षयने आज के 17 इस चेंडू मैच में अक्षय शिंदे के नाम से सदियों से नाम से जाना जाएगा क्रिकेट के इस गोंदेश्वर मैदान क्रिकेट क्लब से. युआर ऑन कॅमेरा. तुम्ही कॅमेऱ्याच्या समोर आहात. अक्षय 17 चेंडू 56 धावा. या ठिकाणी ज्या मसोड जबरदस्त मंडळींनी या ठिकाणी ज्या मसो मित्र मंडळींनी जे आयोजित केलेले आहे या ठिकाणी जे त्याचप्रमाणे आहे, आज मसरूळ आपल्या संघ यांना विनंती आहे. मसरूळ संघ सिन्नरची आपण जी आहे सन्मान चिन्ह team, घ्यायला यायचं आहे. त्या आणि ठिकाणी अक्षय शिंदे यांनी या ठिकाणी इतकं कामगिरी केली त्याचे जे अभिनंदन करतो. आमच्या वैद्य समाजाच्या वतीने सतत असंच खेळत राहावे आणि आपल्या समाजाला अशी रोनक करावे. आणि आज चिल्लार पार्टीने त्याची इतकं त्याचे फ्रेंड झालेले आहे. त्याचं अभिनंदन करतो अक्षय शिंदेचा. जय हिंद जय महाराष्ट्र. फायनल
हॅलो, डीजे स्टॉप, डीजे स्टॉप, डीजे स्टॉप. या ठिकाणी आमच्या अक्षय शिंदे यांनी पुढील सामन्यासाठी टॉस उडवण्यासाठी या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. अक्षय शिंदे. त्याचबरोबर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुम्ही या ठिकाणी घेऊन जायचा आहे. घेतला का? अरे अंबादास मामा शेतून इच्छा